नमस्कार. आजचा हा व्हिडिओ एका गोष्टीचा आहे, ज्या गोष्टीतून आपल्याला हे कळतं की माणूस जपणं हे इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा किती महत्त्वाचं आहे. आपण ही गोष्ट पूर्ण ऐकाल अशी आशा करते. बोरिवलीला राहणारी सुशीला जन्मापासून काही ना काही आजारपण, पण आईवडिलांनी कसे बसे जगवले. मिळकतीचा बराचसा भाग तिच्या आजारपणातच जायचा, तरी तिचा जीव महत्त्वाचाच होता. हळूहळू ती मोठी होऊ लागली. तिला अनेक स्थळे येऊ लागली, पण आजारपणाच्या भीतीमुळे ती लग्नाला उभे राहण्यास घाबरत असते. त्यामुळे वय वाढत गेले. इतर भावंडांची लग्न थांबली. शेवटी एक दिवस तिच्या आईने तिला समजावले. मग ती लग्नाला तयार झाली. एक छानसे स्थळही आले. अखेर आई वडिलांसाठी ती तयार झाली. होणारा नवरा चांगला व्यावसायिक होता. छोटेच कुटुंब. ती मोहरून गेली. आता आपल्या आयुष्यात खूप काही चांगले घडणार या विचारात ती खूप खुश होती. आनंदाने लग्नाच्या तयारीला लागली. मोठ्या थाटामाटात लग्न झाले. घरातील सर्व निश्चिंत झाले. इतर भावंडांची आता लग्न उरकणे गरजेचे होते. तिचा संसार सुरू झाला. तिला नीटनेटकेपणा, नटणे मुरडणे, फिरायला जाणे, खरेदी करणे खूप खूप आवडत असे. त्याचप्रमाणे तिचा पती सुरेन तिला सर्व देत असे. हळूहळू एकापाठोपाठ एक भावंडांची लग्न झाली. सगळे कसे खुश होते. एकंदरीत सुशीला खूप खुश होती. आजारपणानेही दडी मारली. आई वडील खूप खुश होते. तिच्या संसारवेलीवर 2 मुलांनीही आगमन केले. कुठेतरी तिच्या या आनंदाला नजर लागली. सकाळीच दरवाजावर माणसे आली. काही बाई बडबडू लागली. मग तिला उमजले की हा सुरेन कर्जबाजारी आहे. खोटे होते सारं. माहेरची परिस्थिती चांगली होती, तरीही तिने कोणाला कळू दिले नाही. पण कोंबडे झाकले तरीही आरवल्याशिवाय राहत नाही. हळूहळू माहेरच्यांना कळू लागले. जो तो जमेल तशी मदत करू लागला. तिला ते मान्य नव्हते. ती परत खंगू लागली. आजारी पडू लागली. मुलांनाही त्यातून जेमतेम शिक्षण दिले. परिस्थिती आवाक्यात येईना. सुरेन काहीच कमवत नव्हता. तिने अनेक छोटे मोठे धंदे केले, पण यश येईना. आभाळ फाटले. ठिगळ कोठे लावणार. कर्जाचे डोंगर वाढले आणि हळूहळू सासर माहेरचे लांब होऊ लागले. माणुसकीचा अंत झाला. तिलाही मदत मागणे लाजिरवाणे वाटू लागले. एका ताटात जेवलेली, एका घरात वाढलेली भावंड स्वतःच्या संसारात मग्न झाली. तिची व्याकुळता कोणापर्यंतच पोचली नाही. एके दिवशी सकाळी तिने भावंडांना फोन केला. तब्येत बरी नाही, पण तिचे हे नेहमीचेच असेल असे सगळ्यांना वाटले. होला हो दिला, काळजी घे सांगितले. माणुसकी प्रेमाचा अंत झाल्याचे तिला जाणवले. हॉस्पिटलचे बिल म्हणजे मुलांच्या डोक्यावर वाढते कर्ज. माऊलीने सरळ या व्यस्त मंडळीपासून काढता पाया घेतला. गेली या स्वार्थी जगातून, आजारातून निघून गेली आणि सगळे जागे झाले. आपले माणूस निघून गेले. मग आत्मपरीक्षण सुरू झाले. नोकरी, कुटुंब, संसार या सगळ्यात आपण आपल्या माणसाला विसरलो. प्रेम विसरलो. तिला हात द्यायला हवा होता. आत्मविश्वास वाढवायला हवा होता. पण छे, खूप उशीर झाला. आता परत येणे नाही. म्हणून माणूस जपा. ती गेल्यावर जागे होण्यापेक्षा शब्दांना हात द्या. अशाच प्रकारच्या सुंदर सुंदर कविता, लेखन यांचं सादरीकरण ऐकण्यासाठी आजच आयुष्यावर बोलू काही या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.